ओके, तर आपण मागच्या लेक्चरला बायोटेक्नॉलॉजी बद्दलची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघितली. आज आपण बायोटेक्नॉलॉजीचा ॲप्लिकेशन यूज करून जे सगळ्यात मोठं ॲप्लिकेशन त्याच्यावर आपण परफॉर्म करतो ते म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग, ते आपण आज बघणार आहोत. ओके, ठीक आहे. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? सो हो सर. यस, सो व्हॉट इज जेनेटिक इंजिनिअरिंग? आता मी तुम्हाला मागच्या वेळेस थोडीशी एक ब्रीफ आयडिया दिली होती की जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय. सो जसं आपण इंजिनिअरिंगचा शब्दशः अर्थ घेतला तर कुठल्या तरी दोन एक गोष्टींमध्ये असं काही मॉडिफिकेशन करायचं ज्याने आपला फायदा होईल आणि मग त्या मॉडिफिकेशनने एक नवीन काहीतरी तिसरी एक गोष्ट तयार करायची, त्याला आपण इंजिनिअरिंग म्हणतो एक जनरल लँग्वेजमध्ये. तसंच अशीच जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय की जेनेटिक लेवलला काय असतं, आपलं जेनेटिक इन्फॉर्मेशन कुठल्या स्वरूपात असतं, डीएनएच्या स्वरूपात असतं. सो त्या डीएनएच्या स्वरूपात असलेल्या माहितीला कुठल्या तरी टेक्नॉलॉजीच्या मदतीने तिला अल्टर करायची, मॉडिफाय करायची आणि मॉडिफिकेशन करून मग ठीक आहे. ओके, सो त्या मॉडिफिकेशनच्या मदतीने एक नवीन गोष्ट तयार करायची, त्याला आपण काय म्हणतो, जेनेटिक इंजिनिअरिंग. त्यालाच आपण अजून एक नाव आहे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक मॉडिफिकेशन, आणि त्यालाच ओव्हरऑल इन जनरल आपण काय म्हणत असतो, बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे, येत आहे लक्षात तुम्हाला? सो it is a set of techniques that are used to achieve one or more of these three goals. बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग आपण का करतो, या टेक्निकचा मोस्टली खाली दिलेल्या तीन पैकी कुठल्या तरी एका किंवा एकापेक्षा जास्त गोल्सला अचीव करण्यासाठी, मिळवण्यासाठी. पहिला गोल आपला काय असतो बायोटेक्नॉलॉजीच्या संदर्भातला, टू रिव्हील द प्रोसेस ऑफ हाऊ जीन आर इनहेरिटेड अँड एक्सप्रेस्ड. आता जीन मी तुम्हाला अगोदरच शिकवला, जीन म्हणजे काय, ज्याला मेंडेलने ॲलिल्स असं नाव दिलेलं होतं. तर हे ॲलिल्स एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर कसे होतात आणि ट्रान्सफर झाल्यानंतर ते एक स्वतःला एक्सप्रेस कसं करतात. एक्सप्रेस करणं म्हणजे काय, त्यांच्याकडे जी माहिती आहे ती प्रदर्शित करणं. म्हणजे एखादा जीन जो आहे तो कुठल्या तरी एखाद्या स्पेसिफिक प्रोटीनसाठी कोड करतो, तर तो प्रोटीन कसा काय तयार होतो त्या जीन पासून, ती प्रोसेस, त्या अभ्यास करायचा आहे आपल्याला विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. The second major goal with this is to provide effective treatment for various diseases, particularly genetic disorders. जे असतात जेनेटिक डिसऑर्डर कुठले कुठले असतात, सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात पॉप्युलर असं एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे तुमचं डायबिटीस आणि HIV. ही जी जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत यांच्यावरती आपल्याला इफेक्टिव्ह असं ट्रीटमेंट शोधायचं आहे विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि तिसरा मेजर एम जो आहे टू जनरेट इकॉनॉमिक बेनिफिट विच include improved plants and animals for agriculture and efficient production of valuable biopharmaceutical products. आपण मागे बघितलं रेड बायोटेक्नॉलॉजी आणि ग्रीन बायोटेक्नॉलॉजी. मी तुम्हाला 4 प्रकारच्या बायोटेक्नॉलॉजी सांगितल्या होत्या, व्हाईट, ब्ल्यू, ग्रीन आणि रेड. तर तुम्ही इथं बघू शकतात की पहिल्या एम मध्ये जे आहे ते आपलं व्हाईट बायोटेक्नॉलॉजीच्या रिलेटेड आहेत, प्रोडक्शन, एक्सप्रेशन, ठीक आहे ना. त्याच्यानंतर the second objective and third objectives are related to the green, red and
ब्लू बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे, येत आहे लक्षात तुम्हाला? आता मला इथं तुमचा रिस्पॉन्स लगेच भेटत नाही, म्हणून मला माहित नाही तुम्हाला काय कळतंय काय नाही. जर तुम्हाला काही अडचण आली किंवा नाही कळालं तर मला लगेच विचारा. ठीक आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. सो मूविंग टू द नेक्स्ट. आता जेनेटिक इंजिनिअरिंगची प्रोसेस कशी होते? सगळ्यात अगोदर आपल्याला एक ऑर्गॅनिझम शोधायचा असतो ज्याच्यामध्ये आपल्याला गरजेचा असा जीन असतो. सपोज या बॅक्टेरियामध्ये दोन प्रकारचे जीनोम असतात, एक प्लाझ्मिड डीएनए आणि एक जिनोमिक डीएनए. तर प्लाझ्मिड डीएनए मध्ये त्याच्या कुठला तरी एक महत्वाचा जीन आहे, जसं मी बीटीचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. सपोज या बॅक्टेरियामध्ये बीटी जीन आहे आणि तो बीटी जीन मला हवा आहे दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये टाकण्यासाठी. तर मी काय करेल, आता यांनी इथं इन्सुलिनचं एक्झाम्पल दिलेलं आहे, ठीक आहे ना. तर आता मी सगळ्यात पहिले काय करेल, एक कॅरियर शोधेल की जो एका ऑर्गॅनिझम पासून दुसऱ्या ऑर्गॅनिझम पर्यंत माझा जो जिनोम आहे, जिनोम नाही जीनला तो ट्रान्सपोर्ट करेल. त्या कॅरियरला आपण म्हणतो वेक्टर. तर ते वेक्टरचं काम कोण करतं? शॉर्ट डीएनए पीसेस, ज्यांना आपण प्लाझ्मिड म्हणतो, क्लोज सर्क्युलर डीएनए असतात, ते डीएनए आपण आयसोलेट करतो आणि त्यांना विथ द हेल्प ऑफ, आता एक कात्रीचे कातर दाखवलेली आहे ना, पण ह्या ऍक्च्युली कात्री नसतात, यांना रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स म्हणतात. ते आपण मी दाखवणार आहे तुम्हाला. त्यांना बायोलॉजिकल सीझर्स म्हणतात. हे एन्झाईम्स काय काम करतात? हे डीएनए वरती ऍक्ट करून त्या डीएनए ला कट करायचं काम करतात, क्लीव करायचं काम करतात. मग एकदाची क्लिवेज झाली या सर्क्युलर डीएनए मध्ये की मग तो जो जीन आहे, ह्युमन इन्सुलिन जीन इन्सर्टेड इनटू प्लाझ्मिड. ह्युमन इन्सुलिन जीन जो आहे, इन्सुलिन नावाचा प्रोटीन प्रोड्यूस करणारा जीन जो आहे, तुम्हाला जास्त डिटेल मध्ये नाही सांगत, कन्फ्युजन होईल. अजूनपर्यंत तुम्ही काही शब्द ऐकले असणार, काही ऐकले नसतील म्हणून. मग तो जीन या प्लाझ्मिड मध्ये टाकल्यानंतर तो परत त्या बॅक्टेरियम मध्ये ऍड करू. आता बघा, हा ओरिजिनल बॅक्टेरिया होता स्टेप 1 मध्ये आणि हा स्टेप 2 मध्ये. पण स्टेप 1 वाला जो आहे तो नॅचरल बॅक्टेरियम होता, ज्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन झालेलं नव्हतं. स्टेप 4 मध्ये तुम्ही बघू शकता की जो बॅक्टेरिया आहे तो मॉडिफाईड झालेला आहे, त्याच्यामध्ये एक नवीन कॅरेक्टर आलेला आहे, नवीन जीन इंट्रोड्यूस झालेला आहे. ठीक आहे ना. सो आफ्टर introducing the new character into the organism is able to express that gene, and because of expression it is able to produce the insulin enzyme. बघा इथं आता हा बॅक्टेरिया मध्ये इन्सुलिन प्रोड्यूस करण्याची कॅपेबिलिटी नव्हती, बट विथ द हेल्प ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग वी हॅड given that bacteria a extra power or extra character for the production of इन्सुलिन. येत आहे लक्षात तुम्हाला? जेनेटिक इंजिनिअरिंगची ओव्हरव्ह्यू कळाली तुम्हाला? हर्षाली, are you able to hear me? हेलो हर्षाली, भावेश, okay. So are you guys got an idea about the genetic engineering? Genetic engineering मध्ये आपण ऍक्च्युली काय करतो ते कळालं तुम्हाला? एक जनरल आयडिया. You can reply in chat also, huh? If you want, if you don't want to on your mic, you can reply into the chat also. Okay, so moving forward,
खूप आहे शिकवण्यासारखं. तुम्ही रिप्लाय द्या मला फटाफट, तर मला पुढे सरकता येईल. सो जेनेटिक इंजिनिअरिंग करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यापैकी तुम्हाला काही गोष्टी ऑलरेडी माहिती झालेल्या आहेत, काही गोष्टी तुम्हाला नवीन असतील. मी मागच्या लेक्चरला भरपूर काही कव्हर करायचा प्रयत्न केला होता. तर सगळ्यात पहिले genetic engineering वर आपण बघू. So what is genetic engineering? So it is a group of techniques and the science of making changes to the gene of a plant or animal so that modification can be done either by removing some genes or by inserting some genes or by changing some genes in order to change one or more of its characteristics. बघा, आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये नवीन काहीतरी ऍड केलं. एखाद्या प्रॅक्टिकल मध्ये, एखाद्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये असणारा एखादा कॅरेक्टर आपल्याला रिमूव्ह पण करावा लागू शकत असतो. तुम्हाला जेव्हा एक्झाम्पल दाखवेल मी तेव्हा तुमच्या लक्षात येईल. अँड द रिकॉम्बिनंट डीएनए, दुसरा रिकॉम्बिनंट डीएनए is a DNA made from two different organisms formed by laboratory method, for example human gene and bacterial plasma. मागचे जे एक्झाम्पल बघितलं ते रिकॉम्बिनंट डीएनएच झालं ना. सो gene therapy is again the insertion of a functional gene or gene into a cell, tissue or organ to correct a gene abnormality. आता परत तुम्हाला इथं शब्द येईल म्युटेशन. आता तुम्हाला म्युटेशन म्हणजे माहित आहे का नाही मला माहित नाही, पण म्युटेशन आपण पुढे शिकणार आहोत. तुम्ही अजून FY ला आहात त्यामुळे मी काही गोष्टी स्किप करतोय. तो म्युटेशन म्हणजे काय होतं, म्युटेशन मध्ये की तुमचा जो नॉर्मल जीन असतो त्याच्यामध्ये जर समजा काही चेंजेस झाले तर तो नॉर्मल जीन आयदर काम करायचं बंद करून देईल, एक्सप्रेस व्हायचं बंद करून देईल, किंवा तो इतका अनकंट्रोलली एक्सप्रेस होईल की नैसर्गिकरित्या त्याला जे कंट्रोलिंग होतं त्याचं स्वतःवर ताबा नसेल. जसं तुम्हाला कॅन्सर होतो, कॅन्सरमध्ये काय होतं, बिकॉज ऑफ म्युटेशन सेलची ग्रोथ ला कंट्रोल करणारा जो फॅक्टर असतो तो इनॅक्टिव्हेट होऊन जातो आणि मग होतं काय की ती सेलची ग्रोथ ही अनकंट्रोलली चालूच राहते आणि त्या कंडिशनला आपण नाव देतो ऑन्कोजेनेसिस किंवा कॅन्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर पीसीआर अगेन लास्ट टाइम आय टोल्ड यू दैट अबाउट द पॉलिमरेज चेन रिएक्शन. इट इज अन आर्टिफिशियल डीएनए रेप्लिकेशन टेक्निक. नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये, आपल्या सेलमध्ये, न्यूक्लियसमध्ये जे डीएनए रेप्लिकेशन होतं, एका डीएनएची कॉपीचं रूपांतरण 2 डीएनएच्या कॉपीमध्ये केलं जातं, कॉपी पेस्ट होतं. त्या कॉपी पेस्टला आर्टिफिशियली इन विट्रो पद्धतीने लॅबमध्ये कसं करता येईल त्या टेक्निकला म्हणतो आपण पॉलिमरेज चेन रिएक्शन. Gene cloning, the production of exact copy of a particular DNA sequence in order to develop a line of genetically identical microorganisms which contain identical copies of the same DNA. जीन क्लोनिंग म्हणजे काय, एका पद्धतीने एकाच जीनचं कॉपी पेस्ट करून त्याच्या एका कॉपीच्या n नंबर ऑफ कॉपीज प्रोड्यूस करणे, त्याला म्हणतो आपण जीन क्लोनिंग. त्याच्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर अजून एक टर्म आहे दॅट इज दी ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम. ज्या ऑर्गॅनिझम्सला मध्ये आपण कुठल्या तरी दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या किंवा दुसऱ्या स्पीसीज मधल्या ऑर्गॅनिझमचा एखादा जीनोम एखाद्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये इंट्रोड्यूस करतो आणि नवीन कॅरेक्टर आपण त्याला देतो, तर ज्या ऑर्गॅनिझम मध्ये हे नवीन कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस केले गेले आहेत त्या ऑर्गॅनिझमला नाव असतं ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम. ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर, जेनिक म्हणजे जेनेटिक मटेरियल. ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर केलं गेलेलं आहे त्याला म्हणतो आपण ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम. ठीक आहे, कळालं तुम्हाला इथपर्यंत? निकिता, बघा मी प्रत्येक स्लाइडला विचारतोय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला या स्लाइडवरच्या क्लिअर होऊन मगच तुम्ही पुढच्या स्लाइडवर जा, म्हणजे तुम्हाला नंतर लक्ष प्रॉब्लेम येणार नाही. अदरवाईज काय होईल, सर तुम्ही काय बोलून गेले काय कळलंच नाही.
तर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा मला आताच, म्हणजे मी तुम्हाला क्लिअर करून देईल. तुमच्यासाठी हे प्रॉबेबली फर्स्ट टाइम आहे, त्यामुळे तुम्हाला हे लगेच कळेल असं मला वाटत नाही. अच्छा, okay, Harshali, you are having problem in the network and you are not able to hear me properly, right? So try to come out from your room. रूम मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न कर, प्रॉब्ली तुला चांगल्या पद्धतीचं नेटवर्क भेटू शकतं बाहेर. रूम मध्ये तुम्ही माईकला म्यूट करून घ्या आणि मग बाहेर निघा, म्हणजे तुमचा बाहेरचा आवाज मला ऐकू येणार नाही. सो व्हॉट इज रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी? अगेन लास्ट जसं आता मागच्या वेळेस आपण काय केलं होतं की एका बॅक्टेरियम मधून प्लाझ्मिड घेतला आणि त्याच्यामध्ये नवीन कुठला तरी जीन इंट्रोड्यूस केला आणि मग त्या प्लाझ्मिडला परत ऑर्गॅनिझम मध्ये इंट्रोड्यूस करतो. तर तो नवीन कॅरेक्टर असलेला, नवीन जीन असलेला जो डीएनए फ्रॅगमेंट असतो त्याला आपण म्हणतो रिकॉम्बिनंट डीएनए. तर आतापासून पुढे एक लक्षात ठेवायचं की रिकॉम्बिनंट डीएनए हा शब्द जर आला तुमच्या निदर्शनास, तर असं समजायचं की हा असा डीएनए आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन झालेले आहे, तो नैसर्गिक नाही. ज्या डीएनएच्या फ्रॅगमेंटमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन केले गेलेले, ती मॉडिफिकेशन काही असू शकते. एकतर तो एखादा जीन रिमूव्ह केलेला असेल किंवा एखादा नवीन जीन इंट्रोड्यूस केलेला असेल, ठीक आहे ना, किंवा एखादा जीन रिप्लेस केलेला असेल. म्हणजे काय की ऑलरेडी जो जीन होता त्याला रिमूव्ह करून त्याच्या जागी नवीन एखादा जीन इंट्रोड्यूस केलेला असेल, त्या डीएनए ला आपण रिकॉम्बिनंट डीएनए म्हणतो. आलं लक्षात? कळतंय का? रिकॉम्बिनंट डीएनए कशाला म्हणायचं? असा डीएनए मॉलिक्यूल की ज्याच्यामध्ये जेनेटिक मॉडिफिकेशन झालेलं आहे, आणि मग त्या रिकॉम्बिनंट डीएनए ला आपण रिकॉम्बिनंट ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम मध्ये इंट्रोड्यूस करतो. बघा स्टेप्स लक्षात घ्या तुम्हाला. सगळ्यात अगोदर आपल्याकडे काय होतं? नॅचरल डीएनए. नॅचरल डीएनए असा डीएनए नो मॉडिफिकेशन हॅज डन. आतापर्यंत त्याच्यामध्ये कुठलंही मॉडिफिकेशन झालेलं नाही. तो म्हणजे कोणता? रिकॉम्बिनंट डीएनए. ह्या प्रोसेस पर्यंत, सॉरी, नॅचरल डीएनए. दिसतंय तुम्हाला? मी माउस पॉइंटर कर्सर फिरवतोय तिथं. मी माउस पॉइंटर फिरवतोय, तो पॉइंट दिसतोय का तुम्हाला? ओके, सो up to here what molecule we are able to see is the natural DNA. Once you had performed any modification practice onto the natural DNA, that natural DNA converts into the recombinant DNA. इथून पुढे जे डीएनए वरती आपण जी काही प्रोसेस करणार आहोत, त्या प्रोसेसमुळे हा नॅचरल डीएनए जो आहे तो नॅचरल डीएनए राहणार नाही, त्याचं रूपांतरण कशात होऊन जाईल? रिकॉम्बिनंट डीएनए मध्ये. आता ते रूपांतरण झाल्यानंतर तो डीएनए जो आहे तो तुमचा रिकॉम्बिनंट डीएनए काय? ए डीएनए मॉलिक्यूल process for the modification either by addition, deletion or replacement
development of genes that modified molecule of DNA is called as recombinant DNA. कळालं इथपर्यंत? रिकॉम्बिनंट डीएनए कोणाला म्हणतात तुम्ही हे लिहून घेऊ शकतात तुम्हाला हवं असेल तर, हे तुमच्यासाठीच आहे. लिहायला वेळ नसेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या. पण तुम्ही तुमच्या हाताने एकदा जाऊ द्यायचं बरं काय सगळं नोट्स, नुसतं ते लेक्चर्स प्रवचन सारखे नाही ऐकायचे. सो what is the difference between recombinant DNA and genetic modification? Is recombinant DNA is a modified DNA molecule, and when you are inserting that modified DNA molecule into the genome of any organism, then that process is called as a genetic modification. Now we have a recombinant DNA when you incorporate the recombinant DNA into a genome of organism, the process is called as genetic modification or gene transformation. ठीक आहे, हे तुम्हाला लिहायचं असेल तर मी परत रिपीट करतो तुमच्यासाठी की व्हेन you incorporate the recombinant DNA into a genome of an organism, the process is called as genetic modification or gene transformation. So आपण एक काम करू, मी इथं लिहितो हा, तुम्हाला म्हणजे चेंज करता येईल. इथं लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि मला पण सोयीस्कर होईल. So you have idea about recombinant DNA. recombinant DNA तुम्हाला कळाला. Then genetic modification or transformation, ठीक है ना. Once you have completed your genetic modification, so the resulting organism from genetic modification is called as transgenic organism or genetically modified organism, which is called as GMO. येतंय लक्षात मी काय बोलतोय ते?
हर्षाली, ओके, मी कन्सिडर करतो तुम्ही लोक हे नोट डाऊन करत असालच. आता तुमचे चेहरे पण दिसत नाहीये म्हणून मला काही कळत नाही त्याच्यातलं एक्सप्रेशन. तुम्ही काय करताय काय नाही, तुम्ही बसलेत का नाही समोर. ओके, नो इशू. सो I hope that you guys are now able to distinguish between the recombinant DNA, genetic modification process, what are the transgenic organism or GMOs. Clear? Now, the next point is cloning. क्लोनिंग म्हणजे काय, ठीक आहे ना. आता क्लोनिंग म्हणजेच जीन ट्रान्सफॉर्मेशन. यांना वेगवेगळे शब्द आहेत वेगवेगळ्या पर्पज नुसार. आता जीन क्लोनिंग आपण का बरं करतो. क्लोन म्हणजे काय की एकाच गोष्टीपासून त्या गोष्टीसारख्या आयडेंटिकल नंबर ऑफ गोष्टी तयार करतो, ठीक आहे ना. आता क्लोन हा शब्द तुमच्या समोरून गेला असेल. क्लोन म्हणजे काय, एक्झॅक्ट कॉपी. झेरॉक्स नाही म्हणते बरं का मी, एक्सक्यूज मी. झेरॉक्स म्हणत नाहीये. झेरॉक्स इज नॉट अन आयडेंटिकल कॉपी. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईल मधला एखादा व्हिडिओ किंवा एखादा पिक्चर हा दुसऱ्या मित्राच्या मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटर मध्ये ट्रान्सफर करतात, तर तेव्हा हिंदी वाला पिक्चर जो आहे तो मराठीमध्ये व्हायला लागतो का दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये. आपला वेळ जर संपला तर परत लिंकला कनेक्ट करा. 40 मिनिटाचा आहे, परत 10 मिनिटं कंटिन्यू होतील आपले, ठीक आहे. तर तुम्हाला समजा तुम्ही तुमच्या मित्राच्या मोबाईल मधून एखादा हिंदी पिक्चर घेतला आणि तो तुमच्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर केला, तर जसं झेरॉक्स मध्ये एखाद्या कलर फोटोचं झेरॉक्स काढल्यानंतर तो ब्लॅक अँड व्हाईट होऊन जातो, राईट. सो दॅट इज नॉट, दॅट वोंट बी कॉल्ड ॲज अ क्लोनिंग. पण जर तुम्ही तुमच्या मित्राच्या मोबाईल मधून तोच फोटो तुमच्या मोबाईल मध्ये आणला तर तो आहे तसा ट्रान्सफर होतो, त्याच्यामध्ये एकही पर्सेंट चेंजेस होत नाही. किंवा व्हिडिओच्या बाबतीत आपण जर म्हटलं तर जो हिरो तुमच्या मित्राच्या मोबाईल मध्ये हसत होता तो तुमच्या मोबाईल मध्ये आल्यानंतर रडायला लागेल का, नाही. आहे तसं ॲज इट इज ते कॉपी होतं, 100% आयडेंटिकल. तसंच आपल्या जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये पण एखादा जीन जो तुमच्या कामाचा आहे पण त्याची तुमच्याकडे लिमिटेड अमाऊंट मध्ये कॉपी आहे, तर त्या एका जीनचं असंख्य अशा अमाऊंट मध्ये त्याचं डुप्लिकेशन करणं, त्या प्रोसेसला म्हणतात क्लोनिंग, ठीक आहे. लक्षात येतंय का तुम्हाला मी काय सांगतोय. व्हॉट इज जीन क्लोनिंग. जीन क्लोनिंग इज नथिंग बट दी फॉर्मेशन ऑफ gene cloning is nothing but production of gene, production of a gene of interest in n म्हणजे n म्हणजे न्यूमेरस, हा असंख्य, न्यूमेरस copies with the help of recombinant DNA technology, gene modification, or you can say transformation or genetic engineering, काही म्हणू शकतात. त्यांचा उपयोग करून जे तुम्ही एका जीन ऑफ इंटरेस्टला
एका जीन ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, असा जीन ऑफ इंटरेस्ट ज्याला आपण GOI पण म्हणतो. हे लक्षात ठेवा हा, हे वर्ड मी तुम्हाला का सांगतोय, कारण हे तुम्हाला पुढे कामात येणार आहे, फक्त या फायलाच नाही तर पूर्ण MSc होईपर्यंत पण. सो असा एक जीन जो आपल्याला हवाय, जो आपल्या कामाचा आहे, जो आपल्याला पुढे जेनेटिक इंजिनिअरिंग साठी वापरायचा आहे, त्या जीनचं नंबर ऑफ कॉपीज प्रोड्यूस करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, जीन क्लोनिंग. तर ही जीन क्लोनिंग कशी होते की बॅक्टेरिया जे आहेत ते बायनरी फिजन नावाच्या प्रोसेसने स्वतःला डुप्लिकेट करतात. ठीक आहे, आता बायनरी फिजन तुम्ही ऐकलं असेल वर्ड, एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8 अशा पद्धतीने हे बॅक्टेरिया स्वतःला मल्टिप्लाय करतात. हे मल्टिप्लाय होत असताना त्यांचे जे सेल ऑर्गनेल्स आहे किंवा जेनेटिक मटेरियल आहे ते पण ते डुप्लिकेट करत असतात, मल्टिप्लाय करत असतात. मग आपण काय करतो की एक रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड, ज्याच्यामध्ये असा प्लाझ्मिड ज्याच्यामध्ये आपला जीन ऑफ इंटरेस्ट आपण इन्सर्ट केलेला आहे, तो आपण बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट करतो. मग हा बॅक्टेरिया जेव्हा स्वतःला मल्टिप्लाय करतो, डुप्लिकेट फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 12 असे जेव्हा तो 12चे 24 असे तो स्वतःला जेव्हा मल्टिप्लाय करतो, तेव्हा तो मल्टिप्लाय होत असताना आपल्या जीन ऑफ इंटरेस्टला देखील तो मल्टिप्लाय करत असतो. बघा इथं तुम्हाला दिसतंय, एका सेल पासून एवढ्या सेल तयार झाल्या. तर आपल्याला नैसर्गिकरित्या आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो क्लोन झाला का नाही तयार, वेगळे नंबर ऑफ कॉपीज मध्ये त्याचं क्लोनिंग झालं का नाही तयार, आणि आहे तसं जसं आपण ओरिजिनल इन्सर्ट केलेला होता तसाच तो प्रत्येक याच्यामध्ये आयसोलेट. मग नंतर आपल्याला परत जेव्हा गरज असेल तेव्हा या बॅक्टेरिया मधनं हा प्लाझ्मिड आयसोलेट करायचा आणि या जीनला आपल्याला जे काम करायचे ते आपण करू शकतो. पण दिस इज द क्लोनिंग. ठीक आहे, भावेश, दुर्गेश काय प्रॉब्लेम आहे? नो सर सांगितलं, तुम्ही टाईप करून सांगा काय प्रॉब्लेम आहे. भावेश, दुर्गेश, माइक ऑन होतोय का तुमचा? अच्छा, ओके ओके. ठीक आहे, अजून तिथंच आहे का? सो आय होप तुम्हाला क्लोनिंग कळाली असेल. व्हॉट इज क्लोनिंग, जीन क्लोनिंग. तर आता एक काम करा, ही जी लिंक पाठवलेली ना मी, तिला परत जॉईन करा, कारण हे लेक्चर आता 3 मिनिटात संपणार आहे. ठीक आहे, तर मी याला स्टॉप करतो आणि तुम्ही परत जॉईन करा.